मॅडम तुमचा परिचय द्या. माझा परिचय, मी सौ माधुरी ज्ञानेश्वरजी कांबळे, खारदी बहादूर, नगर ग्रामपंचायत माजी सदस्य. मॅडम एक सांगा, सामाजिक न्यायाबद्दल सांगा. सामाजिक न्याय म्हटलं तर सर्वांना समसमानप्रमाणे हे करणे. कुठलीही समस्या आपल्याकडे कोणी दोन्ही जर लोक घेऊन आले तर त्यांच्यामध्ये जातीभेद न करता त्यांना कुठलेही कार्य असेल त्यांचं ते करून देणे आणि त्यांना शेवटपर्यंत त्यांच्यासोबत जाऊन काम काढून देणे, हा माझा एक प्रयत्न राहील. कुठेही भेदभाव न करता काम करून द्यायचं त्यांचं. समाजसेवा कशी केली पाहिजे? तर समाजसेवा म्हटलं तर जर आपल्याकडे एखादा व्यक्ती आला, कुठे काही घरगुती प्रॉब्लेम असला त्याचा आणि ती आपल्यापर्यंत आली की चला आपण एक नगरसेवक आहोत आणि ते जर आपल्यापर्यंत काही मागत आहे, कुठली डिमांड ठेवत आहे किंवा त्यांना काही खूप महत्त्वाची गरज असेल तर नसेल होत तर मी त्याच्यासोबत जाऊन त्यांना तिथपर्यंत नेणे, त्यांच्या पाठिंबा राहणे हे करेल. सामाजिक जागरूकता कशी करायला पाहिजे याबद्दल तुमचे मत काय आहे? सामाजिक जागरूकता सर, कुठे जर काही होत असेल, कुठल्याही विषयावर जर काही कोणाचा वादविवाद असला, काही असलं आणि जर मला बोलवलं तर माझं काम राहील की त्यांच्यासोबत जाऊन त्यांना सपोर्ट करणे, बोलणे. मॅडम एक सांगा, पुरुष, महिला, युवा आणि युवा पिढी यांची जनहित कशा पद्धतीने सॉल्व करा? पुरुष महिला म्हटलं तर एखादा गरीब व्यक्ती असते, कुठल्याही विभागामध्ये जर कुठे सर्व्हिससाठी त्यांची परिस्थिती जर नाजूक असेल तर त्यांना काही जागा मिळवून देणे, जॉब मिळवून देणे. कुठेतरी सरकारीमध्ये जर कुठे जागा निघाल्या मला माहीत झालं तर त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, त्यांना सहकार्य करणे, त्यांचा परिवाराचा उदरनिर्वाह चालण्यासाठी ते नेहमी अपेक्षित असतात. माझ्यापर्यंत त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांचे काम करून देणे ही माझी समस्या आहे. सरकारने जर कुठलीही धोरण योजना आणल्या तर त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हा माझा ध्येय आहे. मॅडम एक सांगा, तुम्ही नगरपंचायत चुनावमध्ये उमेदवार रिंगणात आहात. अगर निवडून आले तर सर्वप्रथम कोणत्या तुम्ही योजना आणाल? सर, एक तर म्हणजे असा रोजगार ते होईलच, पण जसं नाली महत्त्वाचं म्हणजे गटर लाईन खूप महत्त्वाची झाली आहे. गटर लाईन आणि शुअर लाईन ह्या दोन्ही नाही आहेत, तर ते करणं खूप महत्त्वाचं राहील मला. त्यानंतर आमच्या एरिया म्हणजे पूर्ण आपल्या विभागामध्ये, इकडच्या नगरपंचायतच्या पूर्ण विभागामध्ये कचरा गाड्या नाही आहे. कचरा जमा राहतो. कचरा गाडी एक येते हप्त्यातनं, तर त्यासाठी गाड्या मागवणे, शववाहिनी हे खूप महत्त्वाचं राहील. आजच्या ज्या समस्या आहेत, जनतेपुढे खूप समस्या आहेत, त्या तुम्ही कशा परिपूर्ण करणार? सगळ्यात पहिले तर सर शुअर लाईन करणे आणि गटर लाईन ही खूप महत्त्वाची समस्या झालेली आहे. त्यामुळे वादविवाद होतात, ते मिटवण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आले तर सर्वप्रथम कोणत्या योजना आणणार आणि कशा परिपूर्ण करणार? सर, एक म्हणजे दवाखाना आणणे आवश्यक आहे. एक उपकेंद्र आहे, पण जनतेला एवढं हे नाही मिळू शकत ना, तर ते उपकेंद्र आणणे. त्यानंतर कंट्रोल नाही आहेत, कंट्रोल आहे या एरियामध्ये, इकडच्या भागामध्ये. आणि अंगणवाडी खूप आवश्यक आहे. अंगणवाड्या नाही झाल्या तर त्या आणण्यासाठी प्रयत्न करेन मी. नगरपंचायतमधील जे कर्मचारी, सरकार, प्रशासन त्याच्या संबंध कसा तुम्ही व्यवहार करणार? सर, त्यांचं समसमान राहील मी. त्यांचे कामं करून घेणे, मला प्रेमाने त्यांच्या हातून कामं करून घेणे राहील. त्यांच्याशी मतभेद न करता कुठल्याही गोष्टीचा आपल्यासारखं समजून त्यांना त्यांच्याकडनं कामं करून घेईल. आता तुम्ही नगरपंचायत सभासद कोणतंही पद मिळालं तर तुम्ही भ्रष्टाचार कसा करणार? भ्रष्टाचार तर मला आवडत नाही आणि मी होऊ देणार नाही. भ्रष्टाचारा विरोधी आहे मी. असं सरकारच्या कोणकोणत्या योजना आहेत आणि त्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजे, त्याचे कसे प्रयत्न कराल? एक आहे सुकन्या योजना आहे सरकारची, उज्ज्वला योजना आहे. ज्यांच्याकडे खरोखर गॅस नाही आहे आणि त्यांची कंडिशन नाजूक आहे तर त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचवणं आवश्यक राहील. राशन कार्ड नाही बनले कोणाचे तर राशन कार्ड बनवणं आवश्यक राहील, ते मी करेल. मॅडम तुमचं नाव सांगा. हा ना, माधुरीताई कांबळे यांच्याबद्दल सांगा. माझं नाव ज्योष्ना अविनाश रामटेक आहे. मी प्रभाग 7मध्ये राहत आहे आणि मागील 10 वर्षापासून मी भाजपचं काम करत आहे.
मला असं वाटते की माधुरीताईला तिकीट मिळाली पाहिजे होती, पण सदैवाने त्यांना मिळाली नाही. तर ते अपक्ष उमेदवार उभे आहेत, तर त्यांना आम्ही सपोर्ट करू आणि त्यांना निवडून आणू. तुमच्या या वार्डातल्या समस्या माधुरीताई सॉल्व्ह करते. माधुरीताईने आतापर्यंत आमचे जे काही समस्या आहेत ते आतापर्यंत वार्ड नंबर 7, आधी माझा वार्ड नंबर 4 होता, आता प्रभाग नंबर 7 झालेला आहे. तर त्यांनी वेळोवेळी आम्हाला साथ दिलेली आहे वार्डामध्ये. ताई तुमचं नाव मी सांगा. शिल्पाताई लोकेश मिटे. माधुरीताईचा आम्ही त्यांना पूर्ण सपोर्ट करतो, कारण त्या रात्री बेरात्री कुणासाठीही धावून जातात आणि त्यांच्या व्यतिरिक्त आमच्या प्रभागामध्ये कोणीही धावून येत नाही. हे एक आमची आहे, म्हणून आम्ही ताईचा पूर्ण सपोर्ट करतो. येत्या 2 तारखेला माधुरीताईला प्रचंड बहुमताने विजय करा. हो हो. ताई तुमचं नाव. मी प्रतीक्षा ज्ञानेश्वर कांबळे, मी यांची मुलगी आहे. माझ्या मम्मीचं काम हेच ठरलं आहे की ते सर्वांची समस्या सोडवतात आणि जनतेसाठी खूप चांगलं आहे, काम करते, म्हणजे भ्रष्टाचार न करणे. नमस्कार, मी उमेश कळंबे. मी वार्ड क्रमांक 2मध्ये आतापर्यंत होतो. आता आमचा वार्ड क्रमांक 7 झालेला आहे. आता या निवडणुकीमध्ये सौ माधुरीताई ज्ञानेश्वरजी कांबळे हे उभे झालेले आहे. यांनी आजपर्यंत BJPमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये राहून अनेक विकास कामे केलेली आहे, चांगले कामे केलेली आहे. त्यांना जनतेचा भरपूर सपोर्ट आहे. ते कुणाच्याही कामामध्ये कोणी पण आलं तर भेदभाव न करता त्यांच्या मदतीला धावून जातात. सर्व प्रकारचे त्यांचे समस्या निवारण करतात. म्हणून आमच्या संपूर्ण आमच्या जनतेचा सपोर्ट माधुरीताई कांबळे यांना राहील. येत्या 2 तारखेला माधुरीताईला प्रचंड येत्या 2 तारखेला आम्ही तर माधुरीताई कांबळे यांनाच वोट देऊ आणि जनतेलाही आवाहन करू की त्यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करावे.